मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या गोष्टीचं नाव आहे चकवा. हा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर संदीप यांनी सांगितला आहे. तोच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे. पण जर त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मी संदीप, मी आणि माझा मित्र संकेत, आम्ही खूप जिगरी मित्र होतो. आम्ही सारखं गाडीवर फिरायचो. आम्हाला दोघांना लांब लांब फिरायचा भरपूर शौक होता. एक दिवशी आम्ही दोघेजण संतोष नावाच्या एका मित्राकडे गेलो आणि त्याला म्हणालो, आम्ही पुढच्या आठवड्यात पवना डॅमला फिरायला जाणार आहे. सकाळी लवकर निघू, पण रात्री 9 पर्यंत परत घरी येणार आहे. संतोष म्हणाला, मी पण येऊ का? पण माझ्याकडे गाडी नाहीये. आपण तिघेजण एकाच गाडीवर जाऊ. आमची प्लॅनिंग ठरली. आम्ही पुढच्या आठवड्यात शुक्रवारी जाणार होतो. आम्ही शुक्रवारी निघालो. संतोष आमच्या घरापासून थोडं लांब राहायचा. मग संतोषला घेतलं आणि निघालो. थोड्या वेळाने आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. जेवण झाल्यावर परत आम्ही रस्त्याला लागलो. आम्ही 11-12च्या दरम्यान पवना डॅमला पोहोचलो. तिथं थांबून फोटो काढले, गप्पा मारल्या आणि अजून मजा मस्ती केली. तिथून 5-6 किलोमीटरवरच संकेतचं गाव होतं. संकेत म्हणाला, चला ना गावात जाऊन येऊयात. मी म्हणालो, नको रे संकेत, एकाच दिवशी निवांत येऊ. आता आपण गावात गेलो तर आपल्याला घरी जायला पण उशीर होईल. पण संकेत ऐकतच नव्हता. संकेत म्हणाला, चला ना तासभर घरी बसू आणि लगेचच निघू. आम्ही शेवटी तयार झालो आणि त्यांच्या गावात गेलो. पण संकेतचा भाऊ म्हणाला, आता आलाय तर जेवूनच जावा. आता आम्हाला थांबावंच लागणार होतं. आता गाव म्हणलं की दुकानात लांब जावं लागतं. गावातल्या दुकानातच सगळं मिळतं असं नसतं. संकेतचा भाऊ दुसऱ्या गावात चिकन आणायला गेला. आम्ही डॅमवरून 3ला निघालो होतो. संकेतचा भाऊ जेव्हा चिकन घेऊन आला तेव्हा 4:30 वाजले होते. मला आणि संतोषला घरचे काय म्हणतील याचं टेन्शन होतं, पण दुसरा पर्याय पण नव्हता. ते आम्हाला जेवल्याशिवाय जाऊन देणार नव्हते. 6:30च्या दरम्यान आम्ही जेवायला बसलो आणि मी संकेतला म्हणालो, आपण 3ला निघालो होतो, हिथंच 6:30 झाले. आता आपल्याला निघायला 7:30 नक्कीच होतील. उगाच वेळ वाया घालवू नको. पटापट खा आणि निघायचं बघ. उगाच उशीर करू नकोस. आता एकदा गाडी चालू झाली की गाडी डायरेक्ट घरीच थांबणार. आता आवरा लवकर. एवढं बोलून आम्ही सगळे जेवायला बसलो. अर्धा तासात सगळ्यांनी जेवण उरकलं आणि आम्ही निघालो. आता ते गाव आमच्यासाठी नवीन होतं. आम्हाला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. संकेत जरी त्या गावातला असला तरी तो शहरात राहिला होता. त्यामुळे त्याच्या गावात जाणं होत नव्हतं. म्हणून त्याला एवढी काही माहीत नव्हती. जरा वेळाने एक रस्ता लागला. रस्ता तसा सामसूमच होता. त्या रस्त्याला एक आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. ते पण चालत होते. रस्त्याला मोजक्या गाड्या होत्या ज्या पटापट पुढे निघून गेल्या. आता पूर्ण रस्ता सामसूम झाला होता. आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला लवकर घरी जायचं होतं, कारण आम्हाला घरून फोन येत होते. आता काय करावं हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही जवळजवळ 3-4 तास गाडी चालवत होतो, पण तो रस्ता संपतच नव्हता. रस्त्याला पण कोणीच नव्हतं. रस्त्याला फक्त कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज येत होता. आम्ही मोबाईलमध्ये टाईम बघितला तर 10 वाजले होते. आम्ही चांगलेच घाबरलो, कारण एवढ्या वेळात आम्ही कधीच घरी पोहोचलो असतो. आम्ही गाडी थांबवली आणि संकेतच्या भावाला फोन लावला, पण संकेतचा भाऊ फोन उचलत नव्हता. रस्त्याला कोणीच नव्हतं. आता मदत तरी कोणाला मागणार? काय करू काहीच सुचत नव्हतं. आता आम्हाला कळून चुकलं होतं की आम्ही चकव्यात सापडलोय. आम्ही असं ऐकलं होतं की चकव्यात सापडलेला माणूस कितीही वेळ एकच जागेवर फिरत असतो. संतोष म्हणाला, आता थांबण्यात काहीच अर्थ नाही. आपण निघू, काहीतरी मार्ग सापडेल. आम्ही परत निघालो. अर्धा तासांनी आम्हाला परत तेच आजोबा दिसले, पण त्यांच्याशी बोलायचं धाडस कोणातच नव्हतं. मग आम्ही पुढे जायचं ठरवलं. जरा वेळाने आम्हाला परत तेच आजोबा दिसले. जशीच गाडी त्यांच्या जवळ यायची तसेच ते आमच्याकडे तोंड करून रागाने बघायचे. आम्ही चांगलेच घाबरलो. आता गाडी थांबवायची पण हिंमत आमच्यात राहिली नव्हती. शेवटी मी म्हणालो, आता काय पण होऊ दे, आपण त्या आजोबांना विचारू. मी गाडी थांबवली आणि त्या आजोबांना म्हणालो, आजोबा, आम्ही खूप वेळ झालं इथे एकाच जागी फिरतोय. ते आजोबा हसत हसत म्हणाले, चकव्यात सापडला तुम्ही, चकव्यात. त्यांचा तो भयानक आवाज ऐकून आम्ही चांगलेच घाबरलो. त्या आजोबा म्हणाले, चकव्यात सापडणाऱ्याला अशी वाट सापडत नाही बरं का. आणि इतकं बोलून ते आजोबा पुढे चालायला लागले. आम्ही त्यांना आवाज दिला, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि मिनिटाभरातच ते गायब झाले.
आता हे सगळं बघून तर आम्ही अजूनच घाबरलो आणि आम्ही परत निघालो. मोबाईलमध्ये टाईम बघितला तर रात्रीचे 2 वाजले होते. घरच्यांचे फोनही येऊन गेले होते, पण घरचे खूप ओरडतील म्हणून आम्ही फोन उचलले नव्हते. आम्ही अजूनही फिरतच होतो, पण आम्हाला रस्ता भेटत नव्हता. पण ते आजोबा आम्हाला रोडला सारखेच दिसत होते. शेवटी पहाट व्हायला सुरुवात झाली आणि आम्ही रस्त्याला लागलो. आता आमच्या जीवात जीव आला होता. आम्ही तासाभरानंतर चहा प्यायला गाडी थांबवली आणि चहा घेतला. आमची चर्चा सुरूच होती. तितक्यात त्या चहावाल्या काकू म्हणाल्या, "काय रे पोरांनो, काय झालं?" आम्ही त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या काकूंनी त्यांच्या नवऱ्याला बोलावून सगळा प्रकार सांगितला. त्या काकू म्हणाल्या, "मुलांनो, असं रात्रीचं कुठं पण फिरत जाऊ नका. तुम्ही चकव्यात सापडला होता, रस्ता भेटला नाही." आणि त्या काकूंचा नवरा म्हणाला, "तुम्हाला जो म्हातारा दिसला तो माणूस नव्हता, ते एक भूत होतं." भरपूर लोकांना हे जाणवलं आहे. काही लोकांना तर हडळ पण दिसली आहे. काही जागा चांगल्या नसतात. तुम्ही लांबून इकडे येता आणि जर तुम्हाला काय झालं तर? त्यामुळे ह्यापुढे येताना दिवसा येत जावा आणि लवकरच घरी जात जावा. आणि मुलांनो, आता तुम्ही लवकर घरी जावा. घरचे काळजी करत असतील. आणि आम्ही तिथून निघालो. आता रात्रभर घरी नसल्यामुळे आमच्या घरचे पण चांगलेच चिडले होते. आम्ही लवकर घरी गेलो आणि घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. पण घरचे म्हणाले की परत कुठं जायचं नाही. पण आजही तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण ह्या चॅनलवर असेच आगळे वेगळे भूताचे अनुभव येत असतात. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओत.